हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी विषय मराठी. प्रकरण नंबर 2. प्रकरणाचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 4 ते 6 या दरम्यान जो स्वाध्याय आलेला आहे, हे जे प्रश्न आलेले आहे, या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. माझ्या देशावर प्रेम आहे या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. पान नंबर 4 वर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. त्यासाठी अ आणि आ दिलेला आहे. तर त्यापैकी अ आहे प्रतिज्ञा. तर प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेला संकल्प किंवा पराकोटीचा दृढ निश्चय. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दातून व्यक्त होतो. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. सत्य श्यामला माता. तर सस्यश्यामला माता म्हणजे काय? तर सस्य म्हणजे पिकलेले धान्य. पिकलेल्या धान्याने समृद्ध अशी काळी माती असलेली भारत माता म्हणजे सस्यश्यामला माता होय. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. खालील आकृत्या पूर्ण करा. तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील लोक. आणि महात्मा गांधींनी सांगितलेले प्रेमाचे 2 वैशिष्ट्ये. सक्रियता, सुबुद्धता. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती. तर त्यापैकी एक आहे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे. आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. म्हणजे देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या या विविध कृती आहेत. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. तर विचार दिलेले आहे भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक. तर हे विचार कोणाचे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. हे विचार कोणाचे आहे? महात्मा गांधी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे विचार आहेत साने गुरुजी यांचे. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. आपण प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही जी प्रतिज्ञा आहे, तर या प्रतिज्ञेमधील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो अर्थ कृतीत आणताना तुमचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. जर आपल्याला अनुभव वर्णन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 2-4 ओळी जास्तच लिहाव्या लागतील. तर याचं उत्तर आहे प्रतिज्ञेमध्ये दिलेला शब्द आहे बांधव. प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना
व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा. आमच्या कॉलनीत शिक्षणासाठी आलेले रहीम व त्याचा छोटा भाऊ राहतो. आळीतले माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो एकाएकी आजारी पडला. हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता. भाऊ म्हणजे कोण तर बांधव. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. तर या ठिकाणी मी एक नमुना उत्तर देत आहे. तर तुम्ही कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये जो आलेला आहे तर तो तुम्ही या ठिकाणी वर्णन करू शकता. तर बघा, एकदा शेतात फिरत असताना अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाला चावा घेतला. साप मी मोठ्याने किंचाळलो. शेतात काम करणारी आई ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे बाबांना सांगून साप चावलेल्या जखमेतून तोंडाने ती रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्या जवळच असलेल्या दवाखान्यातून डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम पुसली. आईच्या प्रयत्नामुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो केवळ आईच्या प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा अनुभव मला त्या दिवशी आला. यानंतर खेळूया शब्दांशी. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. समान अर्थांचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ दिलेला आहे आपल्याला पालन पोषण. तर समान अर्थ असणारा आता दंगा. तर दंगा, मस्ती, कोड, कौतुक, थट्टा, मस्करी, धन, दौलत, बाजार, हाट. याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत. तर गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो गटात का बसत नाही तर याचं कारण पण आपल्याला सांगायचं आहे. तर त्यापैकी बघा, 1 नंबर गटात न बसणारा शब्द आहे रत्ना. तर याचं कारण आहे रत्ना हे एकच नाम आहे आणि उरलेले 3ही शब्द सर्वनामे आहेत. 2 नंबर आहे गटात न बसणारा शब्द आम्ही. तर आम्ही हे एकच सर्वनाम आहे. उरलेले 3ही शब्द क्रियापदे आहेत. राहणे, वाचणे, गाणे हे सगळे क्रियापदे आहेत. त्यानंतर 3 नंबरमध्ये गटात न बसणारा शब्द आहे सुंदर. तर सुंदर हे एकच विशेषण आहे आणि उरलेले 3ही शब्द सर्वनामे आहेत. आणि 4 नंबरमध्ये गटात न बसणारा शब्द आहे करणे. तर करणे हे एकच क्रियापद आहे आणि उरलेले 3ही शब्द भव्य, सुंदर, विलोभनीय हे विशेषणे आहेत. याच खाली आपल्याला ई दिलेला आहे. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. तर यापैकी पुल्लिंग असणारा शब्द आपल्याला या कॉलममध्ये लिहायचा आहे. स्त्रीलिंग असणारे शब्द या ठिकाणी लिहायचे आहे आणि नपुंसकलिंग असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर यापैकी पुल्लिंग असणारे शब्द आहेत देश, शेला, मुलगा, निसर्ग. तर स्त्रीलिंगी असणारे शब्द आहेत आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा, भाषा. आणि नपुंसकलिंगी शब्द आहेत गाव, गावे, काम,
सनंग, मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी आणि गीत. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. तर हे शब्दसमूह दिलेले आहेत, तर यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. या ठिकाणी मी नमुना उत्तर देतोय. तर गगनभेदी घोषणा करणे, तर आपल्याला याचा वाक्यात उपयोग करता येईल. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. त्यानंतर पुढे शब्दसमूह आहे रचनात्मक काम करणे, तर आपल्याला याचा वाक्यात उपयोग करता येईल. रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. पुढे आहे पोटापलीकडे पाहणे. मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे. आणि पुढचा शब्दसमूह आहे कचाट्यात सापडणे, तर त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्र शिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला. यानंतर पुढे आहे चर्चा करूया. शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. आणि पुढे आहे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ वर्गात सांगा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं नाही, तुम्हाला फक्त तुमचे मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा करायची आहे. यानंतर पुढे आहे माझे वाचन. तर माझे वाचनमध्ये प्रतिज्ञा हे यदुनाथ थत्ते यांचे पुस्तक मिळवा व त्याचे वाचन करा. म्हणजे याचे पण तुम्हाला उत्तर लिहायचे नाही, पुस्तक मिळवायचं आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे या पाठ्यपुस्तकातील जलदिंडी हा पाठ वाचा व त्याचा या पाठाशी संबंध कसा जोडता येईल ते सांगा. तर याचं पण तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहायचं नाही, फक्त ते तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याचं काय संबंध आहे तर तो तुम्हाला तोंडी सांगायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.